मेरे भैया और बहिणो, शुभ सकाळ. असं आहे मित्रांनो, आता दिवस उगलेला आहे. आता दिवसाला सुरुवात झाली. आता आंघोळ बिंघोळ करू, जरा फ्रेश होऊ आणि नंतर आपल्याला परत शेतात जायचं आहे. आलो बघा शेतामध्ये. आता शेतामध्ये आल्यानंतर पहिलं काम काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला करायची मोटर चालू. आता मोटर तर चालू करू, कारण 7:45ला लाईट आलेली. आता मोटर बिटर चालू केली मित्रांनो. ती झाली आपली मोटर चालू एकदाची मित्रांनो. आता मोटर चालू झाल्यानंतर आपल्याला वर जायचं आहे मोसंबीच्या बागामध्ये. कारण आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आज ऊसाचं पाणी बी बदलायचं आहे. ऊसाचं पाणी पहिलं बदलून घेऊ, नंतर आपल्याला मोसंब्याला औषध सोडायचं आहे. तर चला आता मोसंब्याला पहिलं औषध काय मित्रांनो आपलं चालू आहे आता उद्योग. आता आपला असा उद्योग चालू आहे मित्रांनो, काय हे ब्लू कॉपर आहे. ब्लू कॉपर आपल्याला काय करायचं आहे, पहिलं आपण फवारणी केलेली ब्लू कॉपरची. आता आपल्याला काय करायचं याला, की याला ड्रिचिंग करायचं आहे. म्हणजे खालून मोसंब्याला ड्रिपच्या साह्याने सोडायचं आहे, की फळाची गळ होऊ नये म्हणून. आता हे आपल्याला एकरी 1 किलो सोडायचं आहे मित्रांनो. 1 किलो सोडून द्यायचं. हे बा अशा पद्धतीने आपण सोडणार आहे. हे अर्धा किलोचे पॅक आहे मित्रांनो. आणि अजून अर्धा किलो आपण त्याच्यात सोडून देऊ. म्हणजे याला काय होतं मित्रांनो, की ब्लू कॉपर सोडल्यानंतर वरून बी फवारायचं. आपण पहिली फवारणी ब्लू कॉपरची घेतलेली आणि त्याच्यानंतर आता ब्लू कॉपर आपल्याला खालून सोडायचं आहे. म्हणजे एकदा का खालून सोडलं म्हणजे काय होतं, मोसंबीची गळ होत नाही. आणि ह्या महिन्यामध्ये काय आहे, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जादा गळ होती मित्रांनो. त्यासाठी आपल्याला आधीच तयारी करायची, काही याला सोडून द्यायचं आहे. हे अर्धा किलोची 2 पुडी आपण सोडली. आता याला काय करू, पाणी सोडू, याच्यात थोडं मिक्स करू. चला मी आता पहिलं पाणी सोडून घेतो मित्रांनो. इथं कॉक आहे आपला, कॉक बी हे करतो. पद्धतीने आपण आता पाणी सोडले, झालं पाणी चालू. आता याला मिक्स करून घेऊ आपण. आणि 200 लिटरचं टिपडं आहे मित्रांनो. हे 200 लिटरच्या टिपड्यामध्ये आपण 1 किलो हे सोडलेलं आहे ब्लू कॉपर. आणि ते आता आपल्याला मोसंब्याला सोडायचं आहे. हे असा आपला दिवसभर उद्योग चालवतो मित्रांनो शेतामध्ये. तर तुम्हाला सांगतो अजून, की मी दाखीन का बा आपल्याला पुढची फवारणी कोणती घ्यायची. मागच्या फवारणीचा तुम्हाला ब्लॉक टाकला होता, की मोसंबीची गळ होऊ नये म्हणून आपण मागची फवारणी पण घेतली होती. आणि पुढच्या फवारणीचा ब्लॉक तुम्हाला टाकला जाईल मित्रांनो. आपला ब्लॉग जर आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. शेतकऱ्यापर्यंत हे पोहोचलं पाहिजे. कारण शेतकरी काय करू राहिले मित्रांनो, की मोसंबीची गळ होती म्हणून मोसंबी उपटू राहिलेली. तर आपण त्याला मार्गदर्शन करू. आणि अजून कोणाला मार्गदर्शन असलं मोसंबी बाबतीत घ्यायचं असलं तर त्यांनी फोन नंबर पाठवा. तुमचं काय असेल, काय मोसंबीची कशी गळ होती, काय होती, किती झाडं, हे पण कमेंटमध्ये जरूर सांगा मित्रांनो. चला, जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.